हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्प्रो युनिक क्रिएशन. आज आपण महाराष्ट्रीयन नथ बनवणार आहोत. आपल्याला ऑर्डर आलेली आहे यवतच्या एका ताईंकडून. त्यांना सुंदर आणि सिंपल नाजूकशी नथ हवी आहे. तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 3 mm साईज मोठी क्रिस्टल, फिक्सिंग वायर, गोल्डन बीड्स आणि 18 गेज बेस वायर. तर चला पहिले आपण 18 गेज बेस वायरवरती एक राऊंड करून घेऊयात. त्यानंतर आपण त्यामध्ये एक ओव्हल शेपचं क्रिस्टल टाकून घेऊया. अशा पद्धतीने ओव्हल शेपचं क्रिस्टल टाकल्यानंतर आपण फिक्सिंग वायरच्या सहाय्याने त्याला फिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला यावरती असं फ्लॉवर बनवून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला ओव्हल शेपमध्ये राऊंड होईल इतपत या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. हे अशा पद्धतीने आपण आता पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. त्या ओव्हल शेपच्या क्रिस्टलला फिक्स करून घेऊयात. हे फिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक स्प्रिंग ॲड करायची आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला ही स्प्रिंग ॲड करायची आहे यामध्ये. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली स्प्रिंग फिक्स झालेली आहे. त्यानंतर आपल्याला रेड कलरचा क्रिस्टल त्यामध्ये ॲड करायचा आहे. तो देखील ॲड झाल्यानंतर आपल्याला असं फिक्स करून घ्यायचं आहे खाली. सेम ॲज इट इज पद्धतीने आपल्याला फुलाच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. या क्रिस्टलला राऊंड होईल एवढ्या आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. मॅक्झिमम 7 ते 8 पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहेत. या अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण क्रिस्टलला राऊंड करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गोल्डन बीड्स ॲड करायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला गोल्डन बीड्स ॲड करायचे आहेत. हे आपले गोल्डन बीड्स ॲड झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे क्रिस्टलला गोल्डन बीड्सने असं राऊंड करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपला राऊंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते फिक्स करून घ्यायचे आहेत गोल्डन बीड्स. हे अशा पद्धतीने आपली छोटीशी नथ तयार झालेली आहे. आता आपण त्याला राऊंड शेप देऊन घेऊया. उरलेली बेस वायर कट करूयात. त्याला या साईडने एक राऊंड करून घेऊया.
अशा पद्धतीने आपली सुंदरशी नाजूक नथ तयार झालेली आहे. ही नथ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.